मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड इंग्लिश 4.2 भोली हा लेसन. खरं तर हा लेसन खूपच वेगळा आहे, खूपच इंटरेस्टिंग आहे, थोडासा इमोशनल आहे आणि थोडंसं कुठेतरी स्त्री शिक्षणावरती प्रकाश टाकणारा आहे. तर आता आपण पाहूया भोली किंवा याला आपण भोळी असं लेसन, म्हणजे याचा उच्चार खरं तर भोली पण होऊ शकतो, भोळी पण होऊ शकतो, ॲज यू विश. तर या ठिकाणी या ज्या वॉर्मिंग अपच्या ॲक्टिव्हिटीज आहेत या आपण पाहणार आहोत. आपल्या वर्कशॉपचा व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओमध्ये, कारण हा लेसन खूप मोठा आहे आणि मी ट्राय करणार आहे की हा लेसन एकाच व्हिडिओमध्ये कवर होईल, सो तुमची लिंक आधीमध्ये तुटणार नाही. त्याच्यामुळे आपण वॉर्मिंग अपच्या ॲक्टिव्हिटीज नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेव्हा आपल्या याचा वर्कशॉपचा व्हिडिओ असेल तर त्या व्हिडिओमध्ये. ओके. सो भोली या लेसनचे रायटर आहेत के.ए. अब्बास, बर्थ 1914, डेट 1987. So was an Indian film director, novelist, screenwriter and a journalist in the Urdu, Hindi and English languages. के.ए. अब्बास जे की या स्टोरीचे किंवा ज्याला आपण म्हणूया लेसनचे ते रायटर आहेत आणि ते इंडियन फिल्म डिरेक्टर पण आहेत, सोबतच ते नॉवेलिस्ट आहेत म्हणजे कादंबरीकार आहेत, स्क्रीन रायटर आहेत, जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार आहेत. त्याचबरोबर ते कोणत्या कोणत्या भाषेमध्ये काम करतात तर उर्दू, हिंदी आणि इंग्लिश. हिज फिल्म्स वॉन नॅशनल अवॉर्ड्स, त्यांच्या अनेक फिल्म्सला नॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत. सो ही इज कन्सिडर्ड वन ऑफ द पायोनियर्स ऑफ इंडियन पॅरलल ऑर न्यू रिअलिस्टिक सिनेमा. His column Last Page holds the distinction of being one of the longest running columns in the history of the India journalism. तर त्यांचं कार्य आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ते एक फिल्म डिरेक्टर आहेत, नॉवेलिस्ट आहेत, जर्नलिझम आहेत. तर त्यांचे जे काही फिल्म्स आहेत तर त्यांच्या फिल्म्सना राष्ट्रीय ज्याला आपण नॅशनल अवॉर्ड्स म्हणतो तर ते देखील मिळालेले आहेत. आणि इंडियन पॅरलल ऑर न्यू रिअलिस्टिक सिनेमाचे पायोनियर म्हणून त्यांना कन्सिडर केलं जातं. सो आज आपण पाहणार आहोत त्यांचाच हा एक लेसन जो की आहे भोली. पार्ट 1मध्ये आपण पाहणार आहोत अर्धी जर्नी आणि त्याच्यानंतर आपण लास्ट एंड पाहणार आहोत या लेसनचा. सो हर नेम वॉज सुलेखा, तिचं नाव होतं सुलेखा. बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली द सिम्पलटन. तिचं नाव सुलेखा होतं, परंतु लहानपणापासून, तिच्या बालपणापासून तिला सगळेजण भोलीच म्हणायचे. का तर ती खूप साधी भोळी होती, म्हणजे खूप भोळी होती ती, थोडीशी क्लमझी होती आणि त्याच्यामुळे तिला लहानपणापासून सगळे भोळी म्हणायचे. ओके. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सिम्पल्टनचा अर्थ दिलेला आहे की वन हू कॅन बी इझिली डिसिव्ड ऑर बिलीव्ह एनिथिंग, म्हणजे अशी व्यक्ती की जी कशावरती पण पटकन विश्वास ठेवते, ज्याला आपण भोळी व्यक्ती म्हणू शकतो, कशावरती पण पटकन विश्वास ठेवणे, तर ती. सो शी वॉज द 4th डॉटर ऑफ नंबरदार रामलाल, म्हणजे रामलाल यांची ती 4थी मुलगी होती. व्हेन शी वॉज 10 months ओल्ड, जेव्हा ती 10 महिन्यांची होती, शी हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड अँड परहॅप्स इट हॅड डॅमेज्ड सम पार्ट ऑफ हर ब्रेन. आणि जेव्हा ती 10 महिन्यांची होती तेव्हा ती कॉटवरून खाली पडली होती आणि ती डोक्यावरती पडली असल्यामुळे तिचं ब्रेनचा काही भाग जो होता तो डॅमेज झाला होता. दॅट वॉज व्हाय शी रिमेंड अ बॅकवर्ड चाइल्ड अँड केम टू बी नोन ॲज भोली द सिम्पल्टन. आणि त्याच्यामुळेच सगळे लोक तिला थोडेसे ती मागे राहिली, थोडीशी ती बुद्धीने थोडीशी मागे राहिली आणि त्याच्यामुळे सगळे लोक तिला भोळी बोलायला लागले किंवा पटकन गोष्टीवरती विश्वास ठेवणारी किंवा तिचं नेचर खूप भोळं असणारी अशी तिला सगळे लोक बोलू लागले. ती थोडीशी बॅकवर्ड राहिली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲट बर्थ द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी. जेव्हा ती जन्मली होती, म्हणजे जेव्हा ती खूपच लहान होती, एकदम बाळ होतं, तर तेव्हा ती खूप फेअर होती, खूप गोरी होती आणि खूप सुंदर होती दिसायला. बट वेन शी वॉज 10 years ओल्ड, बट जेव्हा ती 10 वर्षांची झाली, शी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. तेव्हा तिला स्मॉल पॉक्स झाले होते, म्हणजे ज्याला की आपण देवीचा आजार म्हणतो, तर ते तिला झालं होतं. सो ओनली द आयज वर सेव्ड, फक्त तिचे डोळे त्याच्यामधून वाचले होते आणि पूर्ण बॉडीवरती तिला चिकन पॉक्स किंवा स्मॉल पॉक्स किंवा देवीचा आजार तर ते झालं होतं. बट द एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिसफिगर्ड बाय डीप ब्लॅक पॉक मार्क्स. आणि पूर्ण बॉडीवरती तिच्या असे मार्क्स तयार झाले होते. जेव्हा देवीचा आजार झाल्यानंतर जे मार्क्स तयार होतात बॉडीवरती, तर त्याप्रमाणे तिची पूर्ण बॉडीवरती मार्क्स आले होते. लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टिल शी वॉज 5 अँड वेन ॲट लास्ट शी लर्न टू स्पीक शी स्टॅमर्ड. आणि ती 5 वर्षापर्यंत काहीच बोलू शकत नव्हती किंवा ती 5 वर्षाची होती तोपर्यंत तिला काही बोलता येत नव्हतं. आणि जेव्हा ती बोलू लागली किंवा जेव्हा ती बोलायला शिकली तर तेव्हा ती स्टॅमर्ड म्हणजे ती अशी अडखळायची किंवा म्हणजे तिला पटकन बोलता नाही यायचं.
सो द अदर चिल्ड्रन ऑफन मेड फन ऑफ हर अँड मिमिक्ड हर. आणि इतर जे काही मुलं होती तिच्या वयाची, तर मग ते तिची मिमिक्री करायचे किंवा तिचं मजाक उडवायचे की ती कशी बोलते किंवा ती कशी वागते याच्यासारखं काहीतरी. सो ॲज अ रिझल्ट शी टॉक्ड व्हेरी लिटिल. आणि त्याच्यामुळेच ती खूप थोडंसं बोलायची, कारण लोक तिचा मजाक उडवायचे, त्याच्यामुळे ती जास्त बोलायचीच नाही, कारण तिला व्यवस्थित बोलता यायचं नव्हतं. ती स्टॅमर करायची, ती थोडीशी अडखळायची किंवा बोबडं बोलायची. ओके, नेक्स्ट आहे रामलाल हॅड 7 चिल्ड्रन. रामलालला 7 मुलं होती. 3 सन्स अँड 4 डॉटर्स अँड द यंगेस्ट ऑफ देम वॉज भोली. त्याच्यामध्ये 3 मुले होती, 4 मुली होत्या आणि त्यामध्ये सगळ्यात धाकटी म्हणजे शेंडेफळ म्हणजे कोण होतं, भोली होती. सो इट वॉज अ प्रॉस्परस फार्मर्स हाऊस होल्ड अँड देअर वॉज प्लेंटी टू ईट अँड ड्रिंक. आणि ते एक असं एकदम चांगलं असं मोठं घर होतं आणि त्या घरामध्ये खायच्या प्यायच्या खूप साऱ्या गोष्टी होत्या. खूप असं चांगलं असं फॉस्परस म्हणजे खूप सुखासीन असं आयुष्य असणारं ते शेतकऱ्याचं एक घर होतं. नेक्स्ट आहे ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट भोली वर हेल्दी अँड स्ट्रॉंग. इतर सगळे मुलं म्हणजे भोली सोडून इतर जे सगळे मुलं होते म्हणजे टोटल त्याला 7 मुलं होती, तर त्यापैकी 6 जण एकदम स्ट्रॉंग आणि हेल्दी होते. बट द भोली वॉज व्हेरी वीक. भोली खूप वीक होती आणि खूप भोळी होती ती. आणि द सन्स हॅड बीन सेंट टू द सिटी टू स्टडी इन स्कूल्स अँड लेटर इन कॉलेजेस. आणि मुलांना शिकण्यासाठी सिटीजमध्ये वगैरे पाठवलं होतं, कॉलेजेसमध्ये वगैरे जाण्यासाठी. आणि ऑफ द डॉटर्स राधा, आणि त्याच्या मुलींपैकी राधा जी की एल्डेस्ट होती, द एल्डेस्ट हॅड ऑलरेडी बीन मॅरिड, जिचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं. द सेकंड डॉटर मंगलाज मॅरेज हॅड ऑल्सो बीन सेटल्ड. रामलाल वुड थिंक ऑफ थर्ड चंपा. आणि मंगलाचं पण मॅरेज झालं होतं आणि आता रामलाल त्याच्या 3ऱ्या मुलीविषयी म्हणजेच चंपाच्या लग्नाविषयी त्याचं चाललं होतं बोलणं. सो दे वर गुड लुकिंग. त्या सगळ्या 3ही मुली खूप छान दिसायला होत्या, हेल्दी होत्या. अँड त्याच्यानंतर आहे की अँड इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्राइडग्रूम्स फ्रॉम देम. आणि त्यांच्यासाठी नवरा मुलगा शोधणं काही जास्त अवघड नव्हतं, कारण त्या दिसायला खूप सुंदर होत्या, हेल्दी होत्या आणि त्याच्यामुळे त्यांचं लग्न ठरवताना त्याला काही जास्त रामलालला कष्ट पडणार नव्हते. बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली. परंतु रामलालला मात्र भोलीची खूप काळजी वाटत होती. शी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स. नाही ती सुंदर दिसायला होती, नाही तिच्याकडे बुद्धिमत्ता होती. कारण आपण पाहिलं की जेव्हा ती 10 इयर्सची होती तेव्हा स्मॉल पॉक्समुळे तिच्या पूर्ण बॉडीवरती पोकमार्क्स राहिले होते आणि ती जेव्हा 10 महिन्यांची होती तेव्हा ती कॉटवरून खाली पडल्यामुळे तिच्या ब्रेनचा थोडासा भाग डॅमेज झाला होता. सो त्याच्यामुळे ती दिसायलाही सुंदर नव्हती किंवा ती खूप हुशार होती असंही नव्हतं. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय भोली वॉज 7 इयर्स ओल्ड वेन मंगला वॉज मॅरिड. आणि जेव्हा मंगलाचं लग्न झालं होतं तेव्हा भोली 7 वर्षांची होती. द सेम इयर अ प्रायमरी स्कूल फॉर गर्ल्स वॉज ओपन्ड इन देअर विलेज. आणि त्याच वर्षी त्यांच्या गावामध्ये एक प्रायमरी स्कूल म्हणजे प्राथमिक शाळा सुरू झाली होती फॉर गर्ल्स, मुलींसाठी. ओके, मुलींसाठी एक प्रायमरी स्कूल म्हणजेच प्राथमिक शाळा सुरू झाली होती. द तहसीलदार साहिब केम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सिरेमनी. आणि त्या शाळेचं उद्घाटन करण्यासाठी तहसीलदार आले होते त्यांच्या गावचे. ही सेड टू रामलाल, आणि ते रामलालला म्हणाले, ॲज अ रेव्हेन्यू ऑफिशियल यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्मेंट इन द विलेज अँड सो यू मस्ट सेट ॲन एक्झाम्पल टू द विलेजर्स. यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल. आणि मग ते जे तहसीलदार होते तर ते त्या रामलालला म्हणाले की या गावाचा एक महसूल अधिकारी रेव्हेन्यू ऑफिशियल म्हणजे काय, महसूल अधिकारी म्हणून तुम्ही काय करत आहात तर सरकारचं रिप्रेझेंटेटिव्ह आहात, म्हणजे काय एक प्रतिनिधित्व करत आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला गावकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवायचा आहे. कसला आदर्श, तर तुमच्या मुलीला शाळेत पाठवून तुम्ही गावकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवू शकता, जेणेकरून गावातील लोक पण त्यांच्या मुलींना शाळेमध्ये पाठवतील. ओके, सो नेक्स्ट आहे की दॅट नाईट वेन रामलाल कन्सल्टेड हिज वाईफ. त्या रात्री जेव्हा रामलाल त्याच्या वाईफसोबत, त्याच्या बायकोसोबत विचारविनिमय करत होता की या निर्णयाबद्दल की आपल्या मुलीला शाळेत पाठवायचं की नाही, शी क्राईड. तेव्हा ती ओरडली किंवा ती वैतागून म्हणाली, आर यू क्रेझी, तुम्हाला काय वेड लागले का? इफ गर्ल्स गो टू स्कूल, जर मुली शाळेत गेल्या, हू विल मॅरी देम, तर त्यांच्याशी लग्न कोण करणार, असं त्याची बायको रामलालला म्हणाली. सो बट रामलाल हॅड नॉट द करेज टू डिसओबे द तहसीलदार. परंतु रामलालमध्ये तेवढी ताकदच नव्हती की तो, म्हणजे रामलाल हे करू शकत नव्हतं. म्हणजे रामलाल ते जे तहसीलदार होते तर त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन नव्हता करू शकत, कारण जर तहसीलदाराने त्याला सांगितलेलं आहे की तू असं एक आदर्श निर्माण कर, तर तो त्याला नाही म्हणू शकत नव्हता. सो मग त्याच्यावरती ॲट लास्ट हिज वाईफ सेड, त्याच्यावरती त्याची बायको म्हणते, आय विल टेल यू व्हॉट टू डू. मी तुम्हाला सांगते की काय करायचं.
सेंड भोली टू स्कूल, तुम्ही भोलीला शाळेमध्ये पाठवा. ॲज इट इज देअर इज लिटिल चान्स ऑफ हर गेटिंग मॅरिड विथ हर अगली फेस अँड लॅक ऑफ सेन्स. कारण तो एकच असा चान्स आहे की ज्याच्यामुळे तिचं लग्न होऊ शकतं. कारण एकतर ती दिसायला कुरूप आहे, म्हणजे ती खूप पटकन गोष्टींवरती विश्वास ठेवते, ती खूप भोळी आहे. त्याच्यामुळे तो एकच चान्स आहे की ती शिकलेली आहे हे बघून तरी तिच्याशी कोणीतरी लग्न करेल. सो लेट द टीचर्स ॲट स्कूल वरी अबाउट हर, म्हणजे शिक्षकांना पण तिची काळजी असू दे, म्हणजे शाळेतल्या शिक्षकांना पण तिची जराशी काळजी घेऊ दे, असं तिची बायको त्याला म्हणते. नेक्स्ट आहे द नेक्स्ट डे रामलाल कॉट भोली बाय द हँड अँड सेड, आणि दुसऱ्या दिवशी रामलाल भोलीला घेतो, तिचा हात धरतो आणि म्हणतो कम विथ मी, चल माझ्यासोबत. आय विल टेक यू टू स्कूल, मी तुला शाळेत घेऊन जाणार आहे. भोली वॉज फ्रायटन्ड, भोली खूप घाबरलेली होती. शी डिड नॉट नो व्हॉट अ स्कूल वॉज लाईक, तिला हेच माहिती नव्हतं की शाळा काय असते किंवा शाळा कशी असते, कारण ती कधी लहानपणापासून शाळेमध्ये गेली नसेल. सो तिला शाळा काय किंवा शाळा कशी असते याच्याबद्दल काहीच आयडिया नव्हती. शी रिमेंबर्ड हाव अ फ्यू डेज ॲगो देअर ओल्ड काव, म्हणजे तिला आठवतं की काही दिवसांपूर्वी तिची जी ओल्ड काव म्हणजे म्हातारी झालेली जी गाई होती, लक्ष्मी तिचं नाव, हॅड बीन टर्न आउट ऑफ द हाऊस अँड सोल्ड, तिला अशाच प्रकारे घरातून बाहेर काढलं होतं आणि तिला विकून टाकलं होतं हे तिला आठवतं. नो 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 शी शाउटेड इन टेरर अँड पुल्ड हर हँड अवे फ्रॉम हर फादर्स ग्रीप, आणि ती नाही नाही म्हणते, म्हणजे ती स्टॅमरिंग करत असते की तिला बोलता येत नाही. सो ती स्टॅमर करत बोलते की नाही नाही म्हणजे मी नाही येणार तुमच्यासोबत, आणि ती तिच्या वडिलांच्या हातामधून स्वतःचा हात खेचून घेते. व्हॉट्स द मॅटर विथ यू फुल, आणि मग तिचे वडील म्हणतात की तुझ्याशी काय रॉंग झालेलं आहे, म्हणजे नक्की काय झालं आहे काय तुला, आणि मूर्ख म्हणते तिचे वडील तिला. शाउटेड रामलाल तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो आय ॲम ओनली टेकिंग यू टू स्कूल, मी फक्त तुला शाळेत घेऊन जातो आहे. देन ही टोल्ड हिज वाईफ, आणि मग त्याच्यानंतर तो तिच्या बायकोला म्हणतो लेट हर वेअर सम डिसेंट क्लोथ्स टुडे, तिला काहीतरी चांगले कपडे आज घालू दे किंवा दे तिला चांगले कपडे आज. सो ऑर एल्स व्हॉट विल द टीचर्स अँड दी अदर स्कूल गर्ल्स थिंक ऑफ अस वेन दे सी हर, नाहीतर जर तिला आपण चांगले कपडे घालायला नाही दिले तर जे शाळेमधले शिक्षक आहेत किंवा जे इतर ज्या काही मुली आहेत त्या शाळेमधल्या, त्या आपल्याबद्दल काय विचार करतील असं रामलालच्या मनामध्ये येतं, आणि मग तो त्याच्या बायकोला सांगतो की हिला चांगले कपडे घालायला दे. नेक्स्ट आहे की न्यू क्लोथ्स हॅड नेवर बीन मेड फॉर भोली, नवीन कपडे कधीच भोलीसाठी बनवलेले नसतात किंवा शिवले जात नाहीत. द ओल्ड ड्रेसेस ऑफ हर सिस्टर्स वर पास्ड ऑन टू हर, आणि तिच्या बहिणींचे, म्हणजे तिच्या 3 मोठ्या बहिणी होत्या, तर तिच्या 3 मोठ्या बहिणींचेच कपडे हळूहळू भोलीकडे पासआउट केले जायचे, म्हणजे नवीन ड्रेस कधी तिच्यासाठी शिवलाच गेला नव्हता. नो वन केअर्ड टू मेंड ऑर वॉश हर क्लोथ्स, तिचे कपडे धुण्याचं किंवा चांगले करण्याचं कोणी त्रासच घेत नव्हतं. बट टुडे शी वॉज लकी टू रिसीव अ क्लीन ड्रेस विच हॅड श्रंक आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर फिटेड चंपा, परंतु आज मात्र तिचं लक चांगलं होतं, तिचं नशीब चांगलं होतं, आणि खूप वेळा धुवून झाल्यानंतर, तो अखूड झाल्यानंतर, म्हणजे धुतल्यानंतर कपडे अखूड होतात, तर अखूड झाल्यानंतर चंपाला तो बसेनासा झाला, आणि तेव्हा तो जो धुतलेला चांगला केलेला ड्रेस होता तर तो आज मिळालेला होता भोलीला. ओके, सो शी वॉज इवन बाथ अँड ऑइल वॉज रब्ड इंटू हर ड्राय अँड मॅटन हेअर, आणि आज तिला चांगली आंघोळ घातली गेली होती, तिच्या केसांना पण आज चांगलं तेल लावलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ओन्ली देन डिड शी बिगिन टू बिलीव्ह दॅट शी वॉज बीइंग टेकन टू अ प्लेस बेटर दॅन हर होम, आणि याच्यानंतर एवढं सगळं केल्यानंतर तिला चांगले कपडे मिळाले होते, त्यासोबतच तिची केसं छान व्यवस्थित नीट केली होती, तिला आंघोळ घातली गेली होती, आणि एवढं सगळं पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की, म्हणजे तिचा असा विश्वास बसला की खरंच आपण कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी जातोय की जे आपल्या घरापेक्षा खूप छान आहे, अशा कुठल्या तरी ठिकाणी आपण जाणार आहोत, असा तिचा विश्वास बसला. वेन दे रीच्ड द स्कूल, जेव्हा ते शाळेमध्ये पोहोचले, द चिल्ड्रन वर ऑलरेडी इन देअर क्लासरूम्स, सगळी मुलं त्यांच्या क्लासरूममध्ये ऑलरेडी गेलेले होते. रामलाल हँडेड ओव्हर हिज डॉटर टू द हेड मिनिस्ट्रेस, आणि रामलालने त्यांची डॉटर म्हणजेच भोली हिला त्या स्कूलमधले जे काय हेड असतील, म्हणजे जे काय हेडमास्टर किंवा प्रिन्सिपल असतील, तर त्यांच्या हातामध्ये त्यांनी तिला सोपवलं. त्याच्यानंतर पुढे आहे लेफ्ट अलोन, तिला एकटीला सोडलं. द पुअर गर्ल लुक्ड अबाउट हर विथ फेअर लॅडन आईज, आणि ती म्हणजे एकटीच होती, ती म्हणजे ते तिला सोडून गेले, ती एकटीच होती आणि ती इकडे तिकडे पाहत होती, तिच्या घाबरलेल्या डोळ्यांनी ती इकडे तिकडे पाहत होती. देअर वर सेव्हरल रूम्स, आणि त्या ठिकाणी खूप साऱ्या खोल्या होत्या. अँड इन इच रूम गर्ल्स लाईक हर स्क्वॅटेड ऑन मॅट्स रीडिंग फ्रॉम बुक्स ऑर रायटिंग ऑन स्लेट्स,
आणि प्रत्येक रूममध्ये तिच्यासारख्याच लहान लहान तिच्या वयाच्याच मुली होत्या, ज्या मॅट्सवरती म्हणजे चटईवरती वगैरे बसलेल्या होत्या, त्या पुस्तकं वाचत होत्या, त्याचबरोबर काहीतरी त्यांच्या पाटीवरती वगैरे लिहित होत्या. द हेड मिनिस्ट्रेस आस्क्ड भोली टू सिट डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम. आणि त्या ज्या प्रिन्सिपल होत्या तर त्यांनी तिला त्याच क्लासरूमच्या एका कॉर्नरमध्ये बसण्यास सांगितलं. भोली डिड नॉट नो व्हॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक अँड व्हॉट हॅपन देअर. भोलीला काहीच माहिती नव्हतं की शाळा म्हणजे काय असतं किंवा शाळेमध्ये नक्की काय काय घडतं किंवा काय काय होतं हे तिला काहीच माहिती नव्हतं. बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर. परंतु तिला खूप आनंद झाला होता की आजूबाजूला आपल्याच वया इतक्या किंवा आपल्यासारख्याच लहान लहान मुली बसलेल्या आहेत हे पाहून तिला खूप आनंद झाला. सो नेक्स्ट आहे की शी होप्ड दॅट वन ऑफ दीज गर्ल्स माईट बिकम हर फ्रेंड. आणि तिला असं वाटत होतं की या सगळ्या मुलींपैकी एखादी मुलगी आपली नक्कीच बेस्ट फ्रेंड होईल, एखादी चांगली मैत्रीण होईल. द लेडी टीचर हू वॉज इन द क्लास वॉज सेईंग समथिंग टू दी गर्ल्स बट भोली कुड अंडरस्टँड नथिंग. त्या क्लासमधल्या ज्या लेडी टीचर होत्या त्या काहीतरी सांगत होत्या सगळ्या वर्गाला, परंतु भोलीला मात्र ते काही कळतच नव्हतं. शी लुक्ड ॲट द पिक्चर्स ऑन दी वॉल. आणि त्या क्लासरूमच्या भिंतींवरती जी काही चित्रं वगैरे काढलेली होती तर ते पाहण्यामध्ये ती मग्न झाली होती. द कलर्स फॅसिनेटेड हर. आणि ती जी काही कलर्स त्या भिंतींवरती दिलेले होते, त्या चित्रामध्ये जे काही कलर्स रंगवलेले होते ती चित्र, तर ती चित्र तिला पूर्ण भुरळ घालत होते. म्हणजे असं वाटत होतं की तीच चित्र पाहावं असं तिला वाटत होतं. द हॉर्स वॉज ब्राऊन जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच द तहसीलदार हॅड कम टू विलेज. त्याच्यानंतर तिला दिसलं की त्या ठिकाणी एक घोडा होता जो ब्राऊन कलरचा होता आणि तिला आठवलं की असा सेम घोडा आहे की ज्याच्यावरती तहसीलदार बसून येतात. मग तिला ते आठवलं. त्याच्यानंतर पुढे आहे की द गोट वॉज ब्लॅक लाईक द गोट ऑफ देअर नेबर. आणि ती गोट जी होती त्या ठिकाणी त्या चित्रामधली तर ती सेम काळी होती, जसं की त्यांच्या शेजारी जे राहतात तर त्यांच्याकडे गोट आहे त्याप्रमाणेच ती गोट पण काळी होती. असं तिला सगळं आठवत होतं की आपण कुठेतरी पाहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्या या भिंतीवरती रेखाटलेल्या आहेत. द पॅरोट वॉज ग्रीन लाईक द पॅरोट शी हॅड सीन इन द मँगो ऑर्चार्ड. आणि तिने आमराईमध्ये जसा पॅरोट पाहिला होता तसं सेम टू सेम पॅरोट तिला त्या ठिकाणी त्या भिंतीवरती रेखाटलेला पाहायला मिळतो. अँड द काव वॉज जस्ट लाईक दॅट लक्ष्मी. आणि त्या ठिकाणी त्यांच्या त्या शाळेच्या भिंतीवरती एक गाईचं चित्र काढलं होतं आणि ते पाहून तिला असं वाटतं की अरे ही गाई तर सेम टू सेम आपल्या लक्ष्मीसारखीच आहे, असं तिला सगळं आठवत असतं, जाणवत असतं. अँड सडनली भोली नोटिस्ड दॅट द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर साईड अँड स्माइलिंग ॲट हर. आणि अचानक तिला असं जाणवलं की त्या ज्या शिक्षिका आहेत तर त्या आपल्या बाजूला आपल्यासमोर उभ्या आहेत आणि तिच्याकडे पाहून त्या हसत आहेत. सो त्याच्यानंतर तिच्या शिक्षिका तिला विचारतात व्हॉट्स युअर नेम लिटिल वन. आणि त्यात तिला विचारतात की तुझं नाव काय आहे बाळा. मग ती बोलते भोली असं तिला बोलायचं असतं पण तिला बोलता येत नाही. शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट. देन शी बिगॅन टू क्राय अँड टेअर्स फ्लोड फ्रॉम हर आईज इन अ हेल्पलेस फ्लड. आणि त्याच्यानंतर तिला बोलता येत नाही हे पाहून तिला खूप रडू कोसळतं, ती पुढे बोलू शकत नाही, तिच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागतात. आणि शी केप्ट हर हेड डाऊन ॲज शी सॅट इन हर कॉर्नर अँड नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स हू शी न्यू वर स्टील लाफिंग ॲट हर. आणि तिने डोकं खाली घातलं आणि ती त्या कॉर्नरमध्ये जाऊन बसली जिथे ती बसली होती. आणि तिचं धाडसच होत नव्हतं की आपण वरती बघावं, कारण त्या सगळ्या मुली तिला हसत होत्या आणि त्याच्यामुळे तिचं धाडसच होत नव्हतं वरती पाहण्याचं. वेन द स्कूल बेल रँग. आणि जेव्हा शाळेची बेल झाली ऑल द गर्ल्स स्क्युअर्ड आउट ऑफ दी क्लासरूम. सगळ्या मुली त्या क्लासरूममधून बाहेर पडल्या. बट भोली डेड नॉट लिव्ह हर कॉर्नर. परंतु भोली मात्र तिच्या कॉर्नर म्हणजे तिला बसायला सांगितलं होतं त्याच्यामधून तिला बाहेरच जावं असं वाटत नव्हतं किंवा बाहेर उठण्याचं ती धाडसच करत नव्हती. नेक्स्ट आहे पुढे ओके. सो नेक्स्ट आहे हर हेड स्टील लोवर्ड. आणि तिचं डोकं अजून पण खालीच तिने ठेवलेलं होतं. शी केप्ट ऑन स्कोबिंग. आणि ती असं मुसमुसत रडत होती, अजून पण ती रडतच होती. आणि तिच्यानंतर तिला आवाज ऐकायला येतो भोली असा तिला आवाज ऐकायला येतो. द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुथिंग. आणि त्या शिक्षिकेचा आवाज खूप सॉफ्ट होता, खूप असं म्हणजे मनाला मोहून टाकेल किंवा असा प्रेमळ होता. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेवर बीन कॉल्ड लाईक दॅट. आणि तिच्या पूर्ण आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये तिला असं एवढ्या स्मूथ व्हॉईसने किंवा स्मूथ असं कोणी तिला एवढ्या नाजूकतेने कोणी हाकच मारली नव्हती. सो पुढे आहे की इट टच्ड हर हार्ट. आणि त्याच्यामुळे ती हाक तिच्या हृदयाला स्पर्शून गेली, कारण आत्तापर्यंत तिला एवढ्या प्रेमाने कोणी कधी बोललंच नव्हतं. सो गेट अप
सेड द टीचर. आणि त्या शिक्षिका तिला म्हणाल्या की बाळा उठ. इट वॉज नॉट अ कमांड. ती एक कमांड नव्हती किंवा ती एक आज्ञा नव्हती, बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. पण एक मैत्रीपूर्ण असं एक सजेशन होतं, एक सुचवलं गेलं की तिला बाळा उठ असं तिला एक सुचवलं गेलं. भोली गॉट अप आणि भोली उठून उभा राहिली. नाव टेल मी युअर नेम. आणि मग त्या शिक्षिका म्हणतात की आता मला तुझं नाव सांग. स्वीट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. आणि तिच्या पूर्ण अंगाला घाम आला. आणि वूड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर. आणि तिला असं वाटू लागलं की पुन्हा आपली जीभ आपल्याला धोका देईल का, पुन्हा ती स्टॅमरिंग करेल का. फॉर द सेक ऑफ धिस काइंड वुमन. आणि फक्त या दयाळू महिलेसाठी किंवा या दयाळू शिक्षिकेसाठी आपण एकदा तरी प्रयत्न केला पाहिजे असं तिला वाटू लागलं. हवेवर शी डिसाइडेड टू मेक ॲन एफर्ट. आणि तिने प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. शी हॅड सच अ सूथिंग व्हॉइस शी वूड नॉट लाफ ॲट हर. आणि तिला माहिती होतं की ती व्यक्ती किंवा त्या शिक्षिका खूप प्रेमळ आहेत आणि त्या काही आपल्यावरती हसणार नाहीत. भ भ भो भो. शी बिगॅन टू स्टॅमर. आणि ती तिचं नाव सांगताना पुन्हा एकदा तशीच स्टॅमरिंग करायला सुरुवात झाली. आणि पुन्हा तिची जी शिक्षिका होती, ती जी प्रेमळ शिक्षिका आहे, तर त्या म्हणतात वेल डन वेल डन. ते तिला इन्करेज करतात की हो खूप छान खूप छान असं त्या तिला इन्करेज करतात. कम ऑन नाव द फुल नेम. आणि मग त्या तिला म्हणतात की अरे वा छान, आता पूर्ण नाव सांग. भ भ भो भोली. आणि शेवटी ती तिचं पूर्ण नाव बोलतेच. ॲट लास्ट शी वॉज ॲबल टू से इट अँड फेल्ट रिलिव्ड ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि शेवटी तिला ते तिचं नाव पूर्ण बोलता आलं आणि तिला असं वाटलं की खरंच आपण खूप मोठं असं यश संपादन केलेलं आहे आणि तिला खूप आनंद झाला. वेल डन, खूप छान. द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली अँड सेड पुट द फेअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरी वन एल्स. आणि मग त्या शिक्षिका म्हणाल्या की खूप छान. आणि त्यांनी तिची पाठ थोपटली आणि त्या तिला म्हणाल्या की तुझ्या मनामधली ती भीती बाहेर काढ आणि मग तू पण इतरांसारखी छान बोलू शकशील. भोली लुक्ड अप ॲज इफ टू आस्क रिअली. आणि भोलीने वर बघितलं, असं बघितलं की तिला विचारायचं होतं की खरंच असं होऊ शकतं का. या नजरेने तिने त्या शिक्षकांकडे बघितलं. येस येस इट विल बी व्हेरी इझी. हो हो नक्कीच, ते खूप इझी आहे. यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे. तुला फक्त रोज शाळेत यायचं आहे. विल यू कम, येशील ना तू. भोली नॉडेड आणि तिने मान हलवून होकार दिला. नो से इट लाऊडली. आणि तिच्या शिक्षिका म्हणाले की असं नाही, तू मोठ्याने बोलून सांग. येस. अँड भोली हरसेल्फ वॉज ॲस्टोनिश्ड दॅट शी हॅड बीन एबल टू से इट. आणि भोलीला स्वतःलाच आश्चर्य वाटलं की ती येस हे बोलू शकली. डिडंट आय टेल यू, नाव टेक दिस बुक. आणि मग शिक्षिका म्हणतात की मी तुला सांगितलं नव्हतं तू बोलू शकशील. हां, आता हे पुस्तक घे. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स अँड द पिक्चर्स वर इन कलर डॉग, कॅट, गोट, हाऊस, पॅरोट, टायगर अँड अ काव जस्ट लाईक लक्ष्मी. आणि ते पुस्तक पूर्णतः चित्रांनी भरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये अनेक चित्रं होती. मग कुत्रा, मांजर, गोट, हाऊस सगळं काही होतं आणि त्याच्यामध्ये गाय पण होती. आणि बरं का, ती एक्झॅक्टली लक्ष्मीसारखी होती. अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन बिग ब्लॅक लेटर्स. तुम्ही पाहिलं असेल की जी पुस्तकं असतात, चित्रांची पुस्तकं, तर त्याच्या बाजूला चित्र असतं आणि ते जसं कसं चित्र आहे त्याचं नाव बाजूला लिहिलेलं असतं. तर त्या पद्धतीचं ते पुस्तक होतं. सो त्याच्यानंतर तिच्या शिक्षिका तिला सांगतात की इन 1 month यू विल बी एबल टू रीड धिस बुक. एका महिन्यामध्ये तू हे पुस्तक वाचायला शिकशील. देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक. आणि त्यानंतर मी तुला एक मोठं पुस्तक देईल. देन अ स्टील बिगर वन. आणि मग तू ते वाचायला शिकलीस की तुला अजून मोठं पुस्तक देईन. इन टाईम यू विल बी मोअर लर्न्ड दॅन एनीवन एल्स इन द विलेज. आणि एक वेळ अशी येईल की या विलेजमध्ये असणाऱ्या सगळ्या व्यक्तींपेक्षा तू जास्त शिक्षित असशील. देन नो वन विल एवर बी एबल टू लाफ ॲट यू. आणि मग त्यानंतर कोणीच तुझ्यावरती हसू नाही शकणार किंवा कोणीच तुझी खिल्ली नाही उडवणार, कोणी तुझी मिमिक्री नाही करणार. पीपल विल लिसन टू यू विथ रेस्पेक्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक विदाऊट द स्लाइटलेस स्टॅमर. आणि जे विलेजर्स आहेत, जे गावकरी आहेत, ते तुझं रिस्पेक्ट करतील, तुला मान देतील आणि तू विदाऊट स्टॅमर बोलू शकशील. अंडरस्टँड, समजलं का. नाव गो होम, आता घरी जा. अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग. आणि उद्या सकाळी लवकर ये. भोली फेल्ट ॲज इफ सडनली ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल वर रिंगिंग अँड द ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस हॅड ब्लोसम्ड इन टू बिग रेड फ्लॉवर्स. आणि तिला अचानक असं वाटलं की मंदिरामधल्या सगळ्या घंटा रिंग करतायत आणि शाळेसमोर, घरासमोर असणारी सगळी झाडं आहेत तर त्यांना सगळ्यांना रेड कलरचे फ्लावर्स आलेले आहेत, ते सगळी फुललेली झाडं आहेत. हर हार्ट वॉज थ्रोबिंग विथ अ न्यू होप अँड अ न्यू लाईफ. आणि तिच्या मनामध्ये एक नवीन आशा निर्माण झाली होती
एका नव्या आयुष्याची एक नवीन आशा. तर इथपर्यंत आपण पाहिलं की एका शिक्षिकेमुळे तिचं जीवन हळूहळू कसं बदलू लागलं होतं आणि तिला किती नवीन अशी आशा तिच्या मनामध्ये प्रफुल्लित झाल्या होत्या आणि तिच्या मनामध्ये शिकण्याची आस निर्माण झाली होती. आता आपण पाहतोय याच लेसनमधला पार्ट 2. ओके, सो मध्ये थोडासा लीप आहे आणि त्यानंतर आता आपण पाहतोय पार्ट 2. थस द इयर्स पास्ट. आणि अशा प्रकारे अनेक वर्षे गेली ज्यामध्ये तिच्या शिक्षिकेने तिला कसं वाचायचं किंवा अनेक मोठी मोठी पुस्तकं देऊन तिच्या मनामध्ये वाचनाविषयी शिक्षणाविषयी गोडी निर्माण केली होती. आणि अशी अनेक वर्ष निघून गेली. द विलेज बिकेम अ स्मॉल टाऊन. आणि हळूहळू त्या गावाचा पण विकास झाला आणि ते गाव आता एका स्मॉल टाऊनमध्ये एका तालुक्यामध्ये बदललं होतं, एक छोट्याशा तालुक्यामध्ये. द लिटिल प्रायमरी स्कूल बिकेम हाय स्कूल. आणि ती जे छोटंसं प्रायमरी स्कूल होतं ज्याचं उद्घाटन तहसीलदारांनी केलं होतं तर त्याचं आता एक मोठं असं हायस्कूल झालं होतं. देर वर नाव अ सिनेमा अंडर अ टीन शेड अँड अ कॉटन गेनिंग मिल. आणि त्या ठिकाणी आता म्हणजे हळूहळू विकास होता. तर मग विकासासाठी काय काय आहे तर एका पूर्वी जसं की पत्र्याच्या शेडमध्ये सिनेमा दाखवलं जायचं तर त्याप्रमाणे होतं आणि कापूस पिंजण्याची एक गिरणी सुरू झाली होती. तर अशा पद्धतीने त्या गावाचा विकास होऊ लागला होता. द मेल ट्रेन बिगॅन टू स्टॉप ॲट द रेल्वे स्टेशन. आणि आता तिथल्या स्टेशनवरती म्हणजे त्या गावाच्या स्टेशनवरती आता एक मालगाडी देखील थांबू लागली होती. वन नाईट आफ्टर डिनर रामलाल सेड टू हिज वाईफ, देन शाल आय एक्सेप्ट बिशांबर्स प्रपोजल. तर मग आता मी बिशेंबरचं प्रपोजल एक्सेप्ट करू का असं तो तिच्या पत्नीला विचारतो. येस सर्टनली. हो नक्कीच. हिज वाईफ सेड. त्याची बायको म्हणाली. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईडग्रूम. आणि भोली खूप नशीबवान आहे की तिला असा चांगला नवरा मिळालेला आहे. अ बिग शॉप. एक खूप मोठं दुकान. अ हाऊस ऑफ हिज ओन. स्वतःचं घर. अँड आय हिअर सेव्हरल थाउजंड्स इन द बँक. आणि बँकमध्ये खूप सारे पैसे आहेत, थाउजंड्स ऑफ पैसे आहेत. सो मोर एवर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डॉवरी. आणि तो कुठल्या हुंड्यासाठी पण मागणी नाही करत आहे. तर असा एखादा नवरा मिळणं हे खरंच भोलीसाठी एक नशीबवान गोष्ट आहे असं त्याची रामलालची बायको बोलत असते. दॅट्स राईट. ते खरं आहे. बट ही इज नॉट सो यंग. पण तो खूप तरुण नाही आहे किंवा यंग नाही आहे. यू नो ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय ॲम. आणि तुला माहिती आहे की तो जवळपास माझ्या एवढ्याच वयाचा असेल. अँड ही ऑल्सो लिम्स. आणि तो थोडासा लंगडत पण चालतो म्हणजे थोडासा त्याचा एका पायाने तो अधू पण आहे म्हणजे थोडासा तो अपंग पण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग नेक्स्ट परत सांगितलेलं आहे म्हणजे तो रामलाल सांगतो की तो नेमका कसा आहे किंवा तो दिसायला कसा आहे किंवा जे काय आहे ते. नेक्स्ट आहे की मोर एवर द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप. आणि त्याच्या पहिल्या बायकोची मुलं पण आता क्वाईट मोठी झालेली आहे, थोडीशी मोठी पण झालेली आहेत असं तो सांगत असतो. नेक्स्ट आहे की सो व्हॉट डज इट मॅटर. मग त्याचा काय परिणाम होणार आहे किंवा त्याने काय फरक पडतो. हिज वाईफ रिप्लायड. त्याची बायको त्याच्यावरती रिप्लाय देते. 45 or 50. इट इज नो ग्रेट एज फॉर अ मॅन. 45 किंवा 50 म्हणजे 45 वर्ष ते 50 वर्ष हे काय एखाद्या पुरुषासाठी जास्त मोठं एज नाही आहे असं त्याच्या बायकोचं मत असतं. वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनादर विलेज अँड डज नॉट नो अबाउट हर पोक मार्क्स अँड हर लॅक ऑफ सेन्स. आणि आपण खूप नशीबवान आहोत की आपल्या नशीब असं की तो दुसऱ्या विलेजमधला आहे आणि त्याला भोलीच्या भोळेपणाबद्दल किंवा तिच्यावरती असणाऱ्या त्या पोकमार्क्सबद्दल काहीच माहिती नाही आहे. सो याच्याबद्दल आपण नशीबवान आहोत, नाही तर त्याने लग्न रिजेक्ट केलं असतं. सो इफ वी डोंट एक्सेप्ट धिस प्रपोजल शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ. आणि जर आपण हे प्रपोजल नाही एक्सेप्ट केलं तर ती आयुष्यभर अविवाहितच राहील. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे की येस बट आय वॉन्डर वॉट भोली विल से. हो पण मला याची भीती वाटते किंवा याची काळजी वाटते की याच्यावरती भोली काय बोलेल. व्हॉट विल दॅट विटलेस वन से. आणि ती म्हणजे ती भोळी मुलगी किंवा म्हणजे ती भोळी मुलगी काय बोलू शकेल किंवा ती मंद मुलगी ह्याच्यावरती काय बोलणार. शी इज लाईक अ डम्प काव. आणि ती एक गरीब गायसारखी आहे. मे बी यू आर राईट. आणि मग तिचा नवरा म्हणतो म्हणजेच रामलाल म्हणतो की हां म्हणजे तुझं कदाचित खरं आहे. इन द अदर कॉर्नर ऑफ द कॉर्टयार्ड भोली ले अवेक ऑन हर कॉट अँड लिसन टू हर पॅरेंट्स विस्पर्ड कन्व्हर्सेशन. आणि दुसऱ्या कॉर्नरमध्ये ती भोली झोपलेली असते तिच्या कॉटवरती आणि त्याच्यावरून ती तिच्या पॅरेंट्सचं हे सगळा संवाद ऐकत असते की ते काय बोलत आहेत हे सगळं ती ऐकत असते. आता आपण पाहतोय नेक्स्ट पेजवरती बिशंबरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रोसर. बिशंबरनाथ हा एक ग्रोसर होता म्हणजे त्यांच्या त्या काळामधला एक वाणी टाईप होता. ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग. आणि मग लग्नासाठी तो त्याचे सगळे नातेवाईक आणि फ्रेंड्सला घेऊन आला होता. अ ब्रास बँड
प्लेईंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम अॅन इंडियन फिल्म हेडेड द प्रोसेशन. आणि त्याच्या त्या बँडवरती खूप छान अशी इंडियन गाणी वाजत होती त्या ओकेजनला अनुसरून. विथ द ब्राईडग्रूम रायडिंग ऑन अ डेकोरेटेड हॉर्स. आणि तो जो नवरा मुलगा होता तर तो डेकोरेटेड हॉर्सवरून येत होता. खूप छान सजवलेला तो घोडा होता आणि त्यावरून तो येत होता. त्याच्यानंतर पुढे आहे की रामलाल वॉज ओव्हरजॉईड. आणि रामलालला खूप आनंद झाला होता टू सी सच पोम्प अँड स्प्लेंडर. आणि ते सगळं तो त्या म्हणजे एक लग्नामध्ये काय असायला पाहिजे आणि ते सगळं जे काही थाटमाट होता तो बघून रामलालला खूप आनंद झाला होता की एवढ्या थाटामाटामध्ये चाललं होतं सगळं काही. ही हॅड नेवर ड्रीम्ड दॅट हिज फोर्थ डॉटर वूड हॅव सच अ ग्रँड वेडिंग. आणि त्याने असं कधी स्वप्नात पण नव्हता विचार केला की त्याची ही जी चौथी मुलगी आहे किंवा भोळीचं लग्न अशा पद्धतीने एवढं थाटामाटामध्ये होईल असं त्याने कधी विचारच नव्हता केला. भोलीज एल्डर सिस्टर्स वूड हॅड कम फॉर द ओकेजन वर एनवियस ऑफ हर लक. आणि भोलीच्या ज्या काही मोठ्या बहिणी होत्या म्हणजे आधी ज्यांचं लग्न झालेलं आहे तर त्या बहिणी तिच्यावरती जलस म्हणजे मत्सर वाटत होता त्यांना तिचा की आपल्याला पण असा एखादा नवरा मिळाला असता जो की एवढ्या थाटामाटामध्ये लग्न करेल वगैरे वगैरे असा मत्सर त्यांना तिचा वाटत होता. व्हेन द ऑस्पेसियस मुमेंट केम द प्रिस्ट सेड ब्रिंग द ब्राईड. आणि जेव्हा तो क्षण आला की जेव्हा लग्न लावायचं असतं किंवा तो जो शुभमुहूर्त होता तर तो जेव्हा आला तेव्हा ते भटजी म्हणाले की नवरी मुलीला घेऊन या. सो भोली क्लॅड इन अ रेड सिल्कन ब्रिडल ड्रेस. आणि ती छान अशी रेड कलरच्या नवरीच्या ड्रेसमध्ये होती. वॉज लेड टू ब्राईड्स प्लेस नियर द सॅक्रेड फायर. आणि आपल्याकडे अग्नी लावलेली असते लग्नासाठी तर त्याच्या बाजूलाच तर ती बसली होती. ओके, त्या यज्ञाजवळ ज्याला की आपण यज्ञ म्हणतो त्या यज्ञाजवळ ती बसली होती. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गार्लँड द ब्राईड वन ऑफ हिज फ्रेंड्स प्रॉम्प्टेड बिशंबरनाथ. म्हणजेच काय गार्लँड म्हणजे वरमाला आणि वधूला वरमाळा घाला असं त्या बिशंबरनाथच्या फ्रेंड सर्कलमधला कोणीतरी एक फ्रेंड बोलला. द ब्राईडग्रूम लिफ्टेड द गार्लँड ऑफ येलो मॅरीगोल्ड्स. आणि ती जी वरमाला होती तर ती पिवळ्या झेंडूच्या फुलांची बनलेली होती. आणि ती वरमाला वराने म्हणजे उचलली हातामध्ये घेतली नवरीला घालण्यासाठी. ओके. अ वुमॅन स्लिप्ड बॅक द सिल्कन वेल फ्रॉम दी ब्राईड्स फेस. आणि एक महिला त्या ठिकाणी उभी होती. तिने काय केलं की भोलीच्या चेहऱ्यावरचं घुंगट वरती केलं. बिशंबर टूक अ क्विक ग्लान्स. आणि तेवढ्यात बिशंबरने नवरीला बघितलं म्हणजेच भोळीला बघितलं. द गार्लँड रिमाइंड पॉइज्ड इन हिज हँड. आणि त्याने हातामध्ये ते जे गार्लँड घेतलं होतं जी वरमाला घेतली होती ती त्याच्या हातामध्येच राहिली किंवा तो हातामध्येच घेऊन स्तब्ध उभा राहिला. द ब्राईड स्लोली पुल्ड डाऊन द वेल ओव्हर हर फेस. आणि पुन्हा एकदा वधूने म्हणजेच भोलीने आपल्या चेहऱ्यावरती तो घुंगट पुन्हा एकदा ओढून घेतला. त्याच्यानंतर पुढे आहे हॅव यू सीन हर सेड बिशंबर टू द फ्रेंड नेक्स्ट टू हिम. आणि मग बिशंबरने नवरी मुलीला पाहिलं आत्ता जस्ट की घुंगरवरती केल्यानंतर तर मग तो त्याच्या फ्रेंडला त्याच्या मित्राला म्हणतो की तू तिला बघितलंस का. सो शी हॅड पोकमार्क्स ऑन हर फेस. आणि तिच्या चेहऱ्यावरती कुठेतरी पोकमार्क्स आहेत किंवा ते व्रण आहेत देवीच्या आजाराचे व्रण आहेत. सो व्हॉट यू आर नॉट यंग आयदर. मग त्याचा फ्रेंड म्हणतो की तर मग काय झालं तू तरी कुठे यंग आहेस असं त्याचा फ्रेंड त्याला म्हणतो. मे बी कदाचित. बट इफ आय ॲम टू मॅरी हर फादर मस्ट गिव्ह मी 5,000 रुपीज. परंतु जर असं वाटत असेल की मी तिच्याशी लग्न करावं तर तिच्या वडिलांनी मला 5,000 रुपीज 5,000 रुपये द्यायला पाहिजेत. कारण अशी मुलगी असून पण मी तिच्याशी लग्न करतो आहे सो तिच्या वडिलांनी मला 5,000 रुपीज द्यायला पाहिजेत असं तो बिशंबरनाथ बोलतो. नेक्स्ट आहे रामलाल वेंट अँड प्लेस्ड हिज टर्बन हिज ऑनर ॲट बिशंबर्स फीट. आणि मग रामलाल म्हणतो की रामलाल स्वतः त्याच्या पायाजवळ जातो त्या बिशंबरनाथच्या त्याच्या पायाजवळ स्वतःचं टर्बन म्हणजे जे फेटा असतो म्हणजे स्वतःचा थोडक्यात मान त्याच्या पायासमोर ठेवतो. डू नॉट ह्युमिलेट मी सो. आणि मला असं ह्युमिलेट म्हणजे काय की म्हणजे असं म्हणजे मला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं काही करू नका थोडं समजून घ्या असं त्याचं म्हणणं होतं. टेक 2,000 रुपीज 2,000 रुपीज घ्या कारण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत सो 2,000 रुपीज घ्या आणि असं करू नका. सो त्याच्यानंतर पुढे बिशंबरनाथ म्हणतो की नो 5,000 और वी गो बॅक. नाही 5,000च पाहिजेत नाहीतर आम्ही रिटर्न जातो असं तो बिशंबरनाथ म्हणतो. कीप युअर डॉटर तुझी मुलगी तुझ्याकडेच ठेव. नेक्स्ट आहे की बी अ लिटिल कन्सिडरेट म्हणजे थोडंसं समजून घ्या प्लीज कृपया. इफ यू गो बॅक जर तुम्ही पुन्हा गेलात तर आय कॅन नेवर शो माय फेस इन द विलेज. तर मला या गावामध्ये तोंड दाखवायला जागा नाही राहणार. देन आउट विथ 5,000. तर मग बिशंबरनाथ म्हणतो की मग 5,000 रुपये द्या मला तर मी लग्न करतो. नेक्स्ट आहे की टेअर्स स्ट्रीमिंग डाऊन
हिज फेस म्हणजे रामनाथच्या डोळ्यामधून पाणी वाहत असतं, म्हणजे तो रडत असतो. रामलाल वेंट इन, तो आतमध्ये जातो, घरामध्ये जातो. ओपन्ड द सेफ अँड काउंटेड आउट द नोट्स, आणि त्याने त्याच्या घरामध्ये किती पैसे आहेत तर ते त्याने मोजायला सुरुवात केली. ही प्लेस द बंडल ॲट द ब्राईडग्रूम्स फीट, आणि त्या नवऱ्याच्या पायाजवळ त्याने ते सगळं बंडल ठेवलं पैशांचं. ऑन बिशंबर्स ग्रीडी फेस ॲपियर्ड अ ट्रिम्फंट स्माईल, आणि त्याच्या त्या स्वार्थी चेहऱ्यावरती म्हणजे ग्रीड झालं होतं त्याला पैशाचं खूप, आणि त्याच्यावरती एक कुसकीच स्माईल आलं, म्हणजे एकदम असं त्याला वाटलं की आपण जिंकलं सगळं काही, असं एक विजयी स्माईल त्याच्या तोंडावरती आलं. ही हॅड गॅम्बल्ड अँड वॉन, आणि त्याला असं वाटलं की तो जिंकला आता, म्हणजे त्याने सगळं काही जिंकलेलं आहे, तो खेळला आणि त्याने सगळं काही जिंकलं. गिव मी द गार्लँड, ही अनाऊन्स्ड, आणि मग तो म्हणाले की द्या ती वरमाला मला, मी ते घालतो किंवा मी लग्न करतो, असं तो लग्नाला तयार झाला. नेक्स्ट आहे की वन्स अगेन द वेल वॉज स्लिप्ड बॅक फ्रॉम द ब्राईड फेस, बट धिस टाईम हर आयज वर नॉट डाऊनकास्ट, आणि पुन्हा एकदा त्या वधूच्या चेहऱ्यावरून तो म्हणजे त्याच्या तोंडावरून तो घुंगट मागे गेला, आणि आता त्याने पाहिले की त्या मुलीचे डोळे काही खाली गेले नव्हते, तर ती स्ट्रेट बघत होती, म्हणजे एकदम नजरेला नजर भिडून ती बघत होती, अजिबात तिचे डोळे खाली नव्हते. शी वॉज लुकिंग अप, ती वर बघत होती, लुकिंग स्ट्रेट ॲट हर प्रस्पेक्टिव्ह हजबंड, अँड इन हर आयज देअर वॉज नायदर अँगर नॉर हेट, ओनली कोल्ड कॉन्टॅम्प्ट, आणि ती सरळ त्याच्या डोळ्यामध्ये बघत होती, तिच्या होणाऱ्या हजबंडच्या डोळ्यामध्ये ती पाहत होती, म्हणजे फ्युचर हजबंडच्या डोळ्यामध्ये ती पाहत होती. आणि आता तिच्या डोळ्यामध्ये नाही राग होता किंवा द्वेष किंवा फक्त तिच्या डोळ्यामध्ये आता फक्त तिच्या डोळ्यामध्ये आता एकच भाव दिसत होता की तो म्हणजे एक थंड तिरस्कार होता त्या फ्युचर हजबंडबद्दल तिच्या डोळ्यामध्ये. बिशंबर रेस्ड द गार्लँड टू प्लेस इट अराउंड द ब्राईड्स नेक, बट बिफोर ही कुड डू सो भोलीज हँड स्टक आउट लाईक अ stroke of lightning and garland was flung into the fire. She got up and threw away the veil. आणि मग तो जो बिशंबरनाथ होता तर तो आता भोलीच्या गळ्यामध्ये किंवा नवरीच्या गळ्यामध्ये तो वरमाला घालणार, इतक्यातच त्याने तो जो हात उचललेला असतो वरमाला घालण्यासाठी, तर तो हात ती भोली एका सनसनीत असं फटका देते, आणि त्याच्या हातामधला त्याचं गार्लँड असतं तर ते त्याचं यज्ञ असतं किंवा ती जी अग्नी असते तर त्या अग्नीमध्ये जाऊन पडतं. आणि तेवढ्यात ती एका विजेच्या स्ट्राईकसारखी म्हणजे वीज जशी चकाकते त्याप्रमाणे ती हात बाजूला करत असतात, ते सगळं खाली पडतं त्या अग्नीमध्ये, ते वरमाला पडते आणि ती एकदम उठते आणि ती तिच्या चेहऱ्यावरचा घुंगट फेकून देते. पिताजी सेड भोली इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस, अँड हर फादर, मदर, सिस्टर, ब्रदर्स, रिलेशन्स अँड नेबर्स वर स्टार्टेड टू हिअर हर स्पीक विदाऊट इवन द स्लाइटलेस टेमर. आणि ती पिताजी इतक्या क्लिअरली बोलते ती की सगळे लोक एकदम आश्चर्यचकित होतात आणि असं म्हणतात की एवढी स्टॅमर करणारी मुलगी आज बिना स्टॅमरिंग करता किंवा बिना अडखळता कशी काय बोलते, इतक्या क्लिअर कसं काय बोलते. पिताजी टेक बॅक युअर मनी, आणि ती म्हणते की पिताजी तुमचे पैसे तुम्ही रिटर्न घ्या. आय एम नॉट गोइंग टू मॅरी धिस मॅन, मी या माणसाशी लग्न नाही करणार आहे किंवा मला नाही करायचं. रामलाल वॉज थंडरस्ट्रक, आणि रामलाल एकदम घाबरला की ही असं काय बोलते किंवा थक्क झाला, एकदम त्याला आश्चर्यचकित झाला की आपली मुलगी इतकी चांगलं कसं काय बोलू शकते. हा पण एक धक्का होताच, तरी त्यात ती असं काहीतरी वेगळं बोलली त्याच्यामुळे त्याला अजून धक्का बसला होता. द गेस्ट बिगॅन टू व्हिस्पर, आणि जे आजूबाजूचे नेबर्स होते किंवा जे पण त्या लग्नासाठी उपस्थित असलेले जे पण गेस्ट होते तर ते सगळे एकमेकांमध्ये कुजबूज करू लागले. सो शेमलेस, म्हणजे किती शेमलेस आहे हे, किंवा किती निर्लज्ज आहे. सो अगली अँड सो शेमलेस, किंवा खूपच अगली म्हणजे खूपच कुरूप असं चाललं आहे सगळं, किंवा अनफेअर चाललं आहे सगळं. भोली आर यू क्रेझी शाउटेड रामलाल, आणि रामलाल म्हणाला की भोली तू वेडी झाली आहेस का, म्हणजे असं लग्न कसं मोडणार, तू वेडी झाली आहेस का, असं त्याच्या वडिलांचं म्हणणं होतं. सो यू वॉन्ट टू डिस्ग्रेस युअर फॅमिली, तुला असं वाटतं आहे का की तुझ्या वडिलांचं अपमान व्हावा किंवा तुझ्या कुटुंबाची लाज जावी असं तुला वाटतं आहे का. हॅव सम रिगार्ड फॉर अवर इज्जत, आणि आपल्या इज्जतीचा तरी तू विचार कर की काय होईल जर हे लग्न मोडलं तर, वगैरे वगैरे असं तिचे वडील तिला बोलतात. सो फॉर द सेक ऑफ युअर इज्जत सेड भोली, आणि भोली म्हणते की तुमच्या इज्जतीचा विचार केला म्हणूनच तर आय वॉज विलिंग टू मॅरी धिस लेम ओल्ड मॅन, आणि म्हणूनच तर मी या म्हणजे तो लंगडा होता, आपण आधीच पाहिलं होतं की एका पायाने अधू असणाऱ्या या ओल्ड म्हणजेच की म्हाताऱ्या माणसाशी लग्न करायला मी तयार झाले होते. बट आय विल नॉट हॅव सच अ मीन, ग्रीडी अँड कंटेम्प्टिबल कोवर्ड ॲज माय हजबंड,
परंतु असं नीच किंवा लालची खूप ग्रीडी आहे की तो त्याने पैसे एवढे सगळे मागितले. सोबतच खूप कायर आहे किंवा खूप घाबरा आहे किंवा खूप म्हणजे खूपच घाबरा आहे हा मुलगा, आणि याला मी माझा नवरा म्हणून स्वीकारू नाही शकत. आय वोंट म्हणजे मी अजिबातच नाही स्वीकारणार. ओके. व्हॉट अ शेमलेस गर्ल, वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काव. ही किती शेमलेस गर्ल आहे, म्हणजे सगळेजण असं बोलत होते की ही किती निर्लज्ज मुलगी आहे. आम्हाला असं वाटलं होतं की ती फक्त एक गरीब गाय आहे असं वाटलं होतं, परंतु त्यांना आता वाटत होतं की ही किती वेगळी आहे, म्हणजे आम्ही जे ऐकलो त्याप्रमाणे ही नाही आहे. भोली टर्न वायोलंटली ऑन द ओल्ड वुमन. आणि जी व्यक्ती असं बोलत होती की किती शेमलेस आहे किंवा कशी आहे, तर तिच्याकडे भोली टर्न होते आणि बोलते, येस आंटी, यू आर राईट. खरंच काकू, तुमचं बरोबर आहे. यू ऑल थॉट आय वॉज अ डम ड्रायवन काव. तुम्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की मी एक अडाणी अशी गरीब गायप्रमाणे आहे. दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओव्हर टू धिस हार्टलेस क्रिएचर. आणि त्याच्यामुळेच मला या एकदम निर्दयी अशा क्रिएचर, म्हणजे तिने त्याला पशूच म्हटलेलं आहे, पशूच्या गळ्यामध्ये तुम्ही मला बांधायला निघाला होतात. बट नाव द डम काव, द स्टॅमरिंग फूल इज स्पीकिंग. परंतु आता मात्र ती गरीब अडाणी गाय किंवा ती स्टॅमरिंग करणारी मूर्ख मुलगी आता बोलू लागलेली आहे. डू यू वॉन्ट टू हिअर मोर. आणि तुम्हाला अजून ऐकायचं आहे का की मी काय काय बोलू शकते, किंवा तुम्हाला अजून माझं बोलणं ऐकायचं आहे का. बिशंबरनाथ द ग्रोसर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. आणि बिशंबरनाथला आता राग आला असेल किंवा लग्न मोडलं वगैरे, आणि त्याच्यामुळे तो रिटर्न जायला निघालेला होता. द कन्फ्युज्ड बँड्समॅन थॉट धिस वॉज द एंड ऑफ द सिरेमनी अँड स्ट्रक अप अ क्लोजिंग सॉन्ग. आणि ते जे वाजवणारे वाजंत्री होते त्यांना पण कळलं नाही की नेमकं काय झालं. त्यांना वाटलं की लग्न समारंभ संपला आणि ते रिटर्न जायचं म्युझिक वाजवू लागले होते. रामलाल स्टूड रोटेड टू द ग्राउंड, हिज हेड बोर्ड लॉ विथ द वेट ऑफ ग्रीफ अँड शेम. आणि रामलालला आता काय करायचं काहीच कळत नव्हतं, आणि त्याची मान कापली गेली होती किंवा मान शर्मेने खाली गेली होती, दुःखाने खाली गेली होती. द फ्लेम्स ऑफ द सेक्रेड फायर स्लोली डेड डाऊन. आणि त्या ज्या ज्वाळा होत्या त्या यज्ञामधल्या किंवा अग्नी जी होती ती म्हणजे लग्नाच्या वेळेस असते, तर ती पण आता हळूहळू विझू लागली होती. एव्हरीवन वॉज गॉन, सगळेच निघून गेले होते. रामलाल टर्न टू भोली अँड सेड. आणि रामलालने भोलीकडे पाहिलं आणि रामलाल म्हणाला, बट व्हॉट अबाउट यू, नो वन विल एव्हर मॅरी यू नाव. पण आता तुझं काय, तुझ्याबरोबर तर आता कोणीच लग्न नाही करणार. व्हॉट शॅल वी डू विथ यू. आता आम्ही तुझ्यासोबत काय करायला पाहिजे, किंवा आता आम्ही तुझं काय करणार. अँड सुलेखा सेड इन अ व्हॉइस दॅट वॉज काम अँड स्टेडी. आणि सुलेखा म्हणजेच आपली लाडकी भोली, जी काय आता मोठी झाली होती, शिक्षित झाली होती आणि ती एकदम कॉन्फिडंट झाली होती, शांत आवाजामध्ये म्हणाली, डोंट वरी पिताजी, तुम्ही काळजी करू नका. इन युअर ओल्ड एज, तुमच्या म्हातारपणी, आय विल सर्व यू अँड मदर, तुमच्या म्हातारपणी मी तुमची आणि आईची काळजी घेईन. अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न्ड सो मच. आणि मी त्याच शाळेमध्ये शिकवेन जिथे मी खूप काही शिकले. इजंट दॅट राईट मॅम. आणि ती तिच्या शिक्षिकांकडे पाहून म्हणते की हे खरं नाही का मॅम, किंवा हे असंच व्हायला पाहिजे होतं ना, असं तिचं म्हणणं होतं. द टीचर हॅड ऑल अलॉंग स्टूड इन अ कॉर्नर वॉचिंग द ड्रामा. आणि त्या ज्या शिक्षिका होत्या जिने तिला वाचायला शिकवलं, तिच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट केला, तर त्या बाजूला उभं राहून हे सगळं काही जे चाललं होतं तर त्या पाहत होत्या. येस भोली, ऑफकोर्स, शी रिप्लाइड. आणि त्यांनी रिप्लाय केला तिच्या उत्तराला की हो. अँड इन हर स्माइलिंग आईज वॉज द लाईट ऑफ द डीप सॅटिस्फॅक्शन अँड दॅट अन आर्टिस्ट फील्स व्हेन contemplating the completion of her masterpiece. म्हणजे आता त्या शिक्षिकेच्या डोळ्यामध्ये एक डीप सॅटिस्फॅक्शन होतं, एक समाधान होतं की जसं की एखादा कलाकार जेव्हा एखादी कलाकृती बनवतो ती पूर्ण झाल्यानंतर त्याला जे सॅटिस्फॅक्शन वाटतं, तर तेच आता त्या शिक्षिकेला वाटत होतं की त्यांनी तिला एवढं शिकवलं आणि आज खऱ्या अर्थाने ती पूर्णतः शिक्षित झाली होती किंवा परिपूर्ण झाली होती. त्यांचा एक स्टुडंट पूर्णतः परिपूर्ण झाला होता. तर अशा पद्धतीने हा लेख होता के अब्बास याने लिहिलेला आहे. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. खूप छान होता, लेसन पण खूप छान होता, इमोशनल होता, सोबतच खूप काही शिकवून देणारा होता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया
नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.